पूर्व मान्सून आढावा बैठक आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे यंत्रणेंना सतर्कतेचे निर्देश। कोणती आपत्ती ही पूर्वसूचना देऊन येत नाही। पाऊस, पूर अथवा इतर नैसर्गिक आपत्तींच्या काळात गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीवरील सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत दक्ष आणि सतर्क राहिले पाहिजे, असं प्रतिपादन नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन भवन येथे पूर्व मान्सून आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्या प्रसंगी ते बोलत होते। या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते। बैठकीत जिल्ह्यातील धरणांची स्थिती, वीज पडून होणारे मृत्यू, पूर परिस्थिती, आरोग्य तयारी तसेच आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला। नागपूर जिल्ह्यात दरवर्षी वीज पडून होणारे मृत्यूंचे प्रमाण अधिक असून नागरिकांनी योग्य खबरदारी घेतल्यास हे प्रमाण कमी होऊ शकते। हवामान विभागामार्फत याचा अंदाज अगोदर व्यक्त केला जातो, त्यामुळे ही माहिती आकाशवाणी व इतर सामाजिक माध्यमांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। हवामान आणि पावसाबाबतचे चेतावणी वजा इशारे शेतकऱ्यांपर्यंत तात्काळ पोहोचवण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या। जिल्ह्यात सध्या 500 आपदा मित्र कार्यरत असून त्यांचा राज्य आपत्ती प्रतिसाद दल, महाराष्ट्र आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस, होमगार्ड आणि स्थानिक यंत्रणांशी समन्वय वाढवण्यावर भर देण्यास सांगण्यात आलं। कुही तालुक्यातील अंभोरा परिसरात पावसाळ्यात पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते आणि अनेकदा तेथे दुर्घटना घडत असल्याचं निदर्शनास आलं असून अशा ठिकाणी जीवितहानी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। आपत्ती घटकांबाबत पसरणाऱ्या अफवा आणि चुकीच्या माहितीला आळा घालण्यासाठी नागपूर संवाद सेतू या सुविधेचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन या बैठकीत करण्यात आलं। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी 86 69 49 49 44 या क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।